मात्र कृष्ण आंधळे बेपत्ता आहेत. ठीक आहे, एक ब्लॅक स्पॉट तो आहे, परंतु मी थोडीशी माहिती घेतली, त्याच्या कुटुंबियाकडनं माहिती घेतली, पोलीसकडनं माहिती घेतली. हा मुलगा संभाजीनगरला पोलिसाची तयारी करायला होता पोलिसाची, परंतु ते पोलिसाची तयारी करता करता तो गुन्हेगार बनला आणि गुन्हेगार बनल्याच्या नंतर तो सायको म्हणतात ना, एक प्रकारचा सायको झाला. त्याला आईवडिलांचं काही घेणं देणं राहिलं नाही, कुटुंबाचं देणं घेणं राहिलं नाही. तो अशाच बऱ्याच गुन्ह्यामध्ये सतत फरार राहिलेला आहे. आत्तासुद्धा तो मला वाटतं राज्याच्या बाहेर गेला असावा, बाहेर जाऊन हळूच जिथे कुठे, आणि तो काय असा नामचीन वगैरे फार मोठा गुन्हेगार नाही, छोटे मोठे गुन्हेगारी केलेले. पण बकरी की माँ कब तक दुआ मागेगी असा प्रकार आहे. ते कित्येक दिवस कोकरू बाळ आहे, ते पकडलं जाईल. आका म्हणजेच वाल्मिक कराड आणि आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे, हे डायरेक्ट आता करुणा मुंडे म्हटलेलं आहे. आतापर्यंत फक्त आका आका नावाने संबोधलं जायचं, आता डायरेक्ट करुणा मुंडे या नाव घेऊन बोलायला लागलेले आहेत. तुम्ही ओळखून घ्यायचं मी काय म्हणलेलं आहे ते. थेट वाल्मिक कराड यांनीच गैरस्पर्श केला आहे, मारहाण केली आहे, अशा स्वरूपाचा आरोप त्या करत आहे. आपल्याला वाटतं अशा स्वरूपाचं घडलं असावं? त्यांनी आरोप केलेले त्या काय खोटे थोडेच आरोप करणार आहेत. मी त्यांना खोटं ठरू शकत नाही. ती एक मायमाऊली आहे, बहिणीसारखी आहे. मी त्याच्या बाबतीत काही बोलणार नाही. त्या ज्या बोललेल्या असतील ते सत्य बोलले असतील असं माझं मत आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, आपण रस्त्यावरची लढाई लढणार आहोत आणि सरकारच्या समोर लढणार आहोत, ती जिंकणार आहोत. 12-13 दिवस झाले सुरेश धस यांनी फडणवीसांना निरोप दिला आहे, मात्र अद्याप आमची एकही मागणी जी आहे ती पूर्ण झालेली नाही आणि 15 तारखेपासून त्यांनी साखळी उपोषणाचा इशारा दिला. हे बघा, दादांनी तसं म्हणलं असेल, परंतु आम्ही आता मंगळवारी जी कॅबिनेट येईल त्याच्यामध्ये ज्या 4 मागण्या शिंदे समितीच्या बाबतीतली एक आहे, दुसरी गॅझेटियरच्या संदर्भातली आहे, शिंदे समितीच्या कामकाजाच्या बाबतीतले ज्या 4 मागण्या लेखी स्वरूपामध्ये मनोजदादा जरांगे पाटलांना लिहून दिलेल्या आहेत शासनाने, त्याच्या बाबतीतली हालचाल मंगळवारपासून सुरू होईल. मंगळवारपासून हालचाल सुरू झाल्याच्या नंतर मग त्यांना रस्त्यावरची लढाई लढण्याची आवश्यकता नाही. आणि उद्या ते रस्त्यावरची लढाई लढायचे म्हणलं तर आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत आहोत. त्याच्याबद्दल कोण काय म्हणतं आहे? आम्ही जरी भाजपाचे असलो, कोणी कोणत्याही पक्षाचा आमदार असला तरीसुद्धा रस्त्यावरची लढाई म्हणल्यानंतर सर्वजण याच्यामध्ये उतरतील, परंतु त्याची आवश्यकता पडणार नाही. मुख्यमंत्री महोदय हे काही निर्णय ज्याला सुरुवात करायला पाहिजे. मुळात काय आहे की आमच्या मराठा समाजाची जी समिती आहे ती समितीच गठीत झालेली नाही. आता ह्या मंगळवारी ती गठीत होईल अशा प्रकारची आशा आहे.